श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करावी, त्याचबरोबर नवीन नवरीचा वौसा म्हणजे काय, तर याचीच माहिती अगदी पारंपरिक पद्धतीने परंतु अगदी साधी आणि सोपी पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. यंदा ही 14 जानेवारीला अगदी उत्साहात हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी सवाष्ण महिला सुगड पूजा करतात. सुगड बघा इलाच खण असं देखील म्हटलं जातं. तुम्ही जर पहिल्यांदाच सुगड पूजा करणार असाल तर बघा काय पूजा करायची आहे, कुठलं साहित्य वापरायचं आहे ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. त्याचबरोबर नवीन नवरीचा वौसा म्हणजे काय, तो कसा द्यायचा ते देखील या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. हिंदू धर्मात बघा सण, उत्सव, व्रत, वैकल्य यांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे आणि नवीन वर्षातील पहिला आणि मोठा सण म्हणजे मकर संक्रांत. अगदी देशभरात हा सण वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतीने साजरा केला जातो. महाराष्ट्रात या सणाला विशेष महत्त्व असून मकर संक्रांतीचा आदला दिवस, मकर संक्रांतीचा दिवस आणि मकर संक्रांतीचा त्यानंतरचा दुसरा दिवस असा 3 दिवसाला खास महत्त्व आहे. आदल्या दिवशी भोगी, दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत व तिसऱ्या दिवशी किंक्रांत असा हा सण साजरा केला जातो. तर मकर संक्रांतीला सवाष्ण महिला सुगड पूजा करतात. तुम्ही बघा जर प्रथमच जर मकर संक्रांतीला सुगड पूजणार असाल तर सुगड पूजा कशी करायची आहे, कुठलं साहित्य वापरायचं आहे, तर खरं तर सुगड या शब्दाचा मूळ शब्द हा सुघट असा आहे. शेतीमालांनी भरलेला घटाला सुघट असं म्हटलं जातं. काही काळानंतर या शब्दाला सुगड असं म्हटलं जाऊ लागलं. आज प्रत्येकजण सुगड असाच उल्लेख करतात. मकर संक्रांतीला बघा तांबड्या किंवा आणि काळ्या रंगाचे छोटे मोठे असे हे सुगड, यालाच काही भागात खण देखील म्हटलं जातं. आता आमच्याकडे देखील याला खण म्हटलं जातं. पूर्वीच्या काळात मातीचे घट नव्हते. अशा वेळी घरातील लहान जे गडव्याने सुगड पूजा केली जात होती. पण आज मकर संक्रांती आली की बाजारात बघा तुम्हाला सहज अगदी तांबड्या आणि काळ्या रंगाचे सुगड मिळतात. या सुगडामध्ये शेतातील धान्य भरून त्यांची पूजा केली जाते. तर काय साहित्य लागणार आहे, तर बघा मकर संक्रांतीला ही सुगड पूजेसाठी कुठलंही साहित्य राहू नये म्हणून एक लिस्ट तयार करून घ्यायची आहे. तर त्यासाठी बघा मोठे काळ्या किंवा लाल रंगाचे सुगड घ्यायचे आहे. आता काही भागात बघा एक मोठं सुगड आणि एक छोटं असं घेतलं जातं. तर काही भागात 5 सुगड जे आहेत त्या लाल रंगाच्या किंवा काळ्या रंगाच्या 5 सुगड हे घेत असतात. तुमच्याकडे जशी पद्धत आहे तुम्ही तशा पद्धतीने घ्यायचं आहे. त्यानंतर त्या बघा लाल किंवा तांबड्या रंगाचे सुगड हे 5 सुगड घ्यायचे आहे. त्यानंतर हरभरा, गाजर, ऊस, त्यानंतर तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, हळद कुंकू, गव्हाच्या ओंब्या, फुलं हे सर्व साहित्य यासाठी पूजा करण्यासाठी लागणार आहे. तर हे सर्व साहित्य बघा घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी सुगड पूजा करणार आहात तिथे हे साहित्य एका ताटामध्ये काढून जमा करून ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघा देवघरात देखील पूजा करू शकता किंवा देवघराच्या बाजूला एक चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे. त्यावर लाल रंगाचा कपडा अंथरायचा आहे आणि त्यानंतर बघा चौरंगाच्या भोवती सर्वप्रथम सुंदर अशी रांगोळी काढायची आहे. रांगोळीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर चौरंगावर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर लाल वस्त्रावर थोडेसे तांदूळ किंवा गहू जे आहेत ते अंथरून घ्यायचे आहे. त्यानंतर
तिळगुळाचे लाडू असतील किंवा तिळगुळ असेल आणि बाजारातून आणलेलं हे साहित्य एकत्र करून ठेवायचं आहे. तर पूजा कशी करायची आहे, सर्व आता ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवा, त्याभोवती सुंदर रांगोळी काढा. त्यानंतर चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र परिधान करून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवा. आता 5 सुगडाला 5 ठिकाणी हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. सर्वप्रथम ती सुगड जी आहे बाजारातून आणलेली ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर तिला हळदी कुंकवाची 5 बोटं जी आहेत ती लावून घ्यायची आहे. आता हे सुगड तांदूळ किंवा गव्हावर तुम्ही ठेवायचं आहे. त्यानंतर त्या सुगडामध्ये एक एक करून हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरे, तिळगुळ, हळद कुंकू, गव्हाच्या ओंब्या ह्या घालायच्या आहे. काळ्या रंगाचं मोठं सुगड खाली आणि त्यावर लाल रंगाचं सुगड असं ठेवायचं आहे. आता तुमच्याकडे जर त्या पद्धतीने घेतल्या असेल तर तसं ठेवायचं आहे, किंवा जर 5 सुगड ज्या आहेत त्या जर घेतल्या असतील तर ते तांदूळ किंवा गव्हावर तुम्ही 5 त्या सुगड जे आहे खण तो संपूर्ण 5 ठेवायचा आहे आणि त्यामध्ये हे सर्व साहित्य भरायचं आहे. त्यानंतर बघा सुगडाला अक्षता, फुलं, हळद कुंकू वाहून अगदी मनोभावे पूजा करायची आहे. त्यानंतर धूप दीप अर्पण करायचं आहे. सुगडाला तिळाचे लाडू आणि बघा हलव्याचा नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे. काही ठिकाणी हे सुगड महिला नंतर 5 जणींना वाण म्हणून देखील देतात. तर त्यातील एक सुगड ही देवघरात ठेवली जाते, एक सुगड तुळशीजवळ ठेवली जाते आणि काही ठिकाणी नंतरचे राहिलेले 3 जे सुगड आहेत त्या एकमेकींना वाण म्हणून देत असतात. तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. त्याचबरोबर नवीन नवरीचा वौसा म्हणजे काय, तर नवीन नवरीसाठी पहिल्यांदाच मकर संक्रांतीचा हा सण जो असतो तो अतिशय खास असतो. मकर संक्रांत नवीन नवरीची वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येते. नवीन नवरीला काळी साडी घेतली जाते. त्याशिवाय हळदी कुंकवाच्या दिवशी तिला हलव्याचे दागिने घातले जातात. या परंपरेनुसार 5 वर्ष महिला वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू म्हणजेच कुंकवाच्या डब्या, कंगवा, आरसे, बांगड्या, काळे मणी वाण म्हणून देत असतात. तर बघा कोकणात नवरीला व नवरीचा वौसा भरला जातो. पहिला वौसा हा 5 किंवा 25चा असतो. 5चा वौसा म्हणजे त्यात 5 विड्याची पानं, 5 सुपारी, 5 खारी, पुन्हा 5 वेलची, 5 लवंगा, 5 हळकुंड, 5 खोबऱ्याचे तुकडे किंवा खोबऱ्याच्या वाट्या 5 घ्यायच्या आहे. तर आणि 25च्या वौशात हे साहित्य 25 असं असतात. पहिली मकर संक्रांत ही माहेरी साजरी केली जाते. त्यामुळे हा वौसा तुम्ही आई, सासू किंवा ननंद, मामी किंवा वहिनी यांपैकी कोणालाही घेऊ शकता. त्याचबरोबर वौसा घेईपर्यंत महिला उपवास ठेवतात. अशा पद्धतीने नवीन नवरीचा वौसा हा घेतला जातो आणि मकर संक्रांत साजरी केली जाते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.